योगायोग मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक मागील गणेशोत्सवानिमित्त भव्य अशा पंचकृषी मर्यादित कबड्डी स्पर्धा आणि कबड्डी स्पर्धेतील हा पहिला सामना या ठिकाणी खेळवला जातोय। लक्ष्मी बलिना पाली विरुद्ध युवा संघ निवळी। दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत। दोन्ही संघांनी या ठिकाणी खेळ चालू केलेला आहे। पंचांची शिटी वाजलेली आहे। खेळ सुरुवात झालेला आहे। या सामन्यातील पहिली चढाई पाली संघाकडून, चढाई संपून आपल्या संघाकडे परत। निवळी संघाच्या 11 नंबरचे खेळाडू चढाई करतात। उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईला सुरुवात केलेली आहे। मध्यभागी थोडस लयबद्ध अशी पायांची हालचाल दिसते आणि सामन्याची सुरुवातच असल्यामुळे कोणतीही जोखीम खेळाडू पत्करत नाहीये आणि थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परत। पाली संघाचा खेळाडू चढाई करतो। बोया उजव्या कोपऱ्यामध्ये पायाने गिडी पुण्याचा प्रयत्न केला होता। पुन्हा एकदा मध्यभागी थोडस उलकावून देण्याचा प्रयत्न केला होता आणि चढाई अजून चालू आहे। थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परत। निवळी संघाचे खेळाडू चढाई करतायत। पाहूया उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईला सरळ बोनस मारण्याचा प्रयत्न होता आणि एक खेळाडू बाद केला। या ठिकाणी तर्रे करूया मरो अशी स्थिती पाली संघावर आलेली आहे। पाहूया काय पाली संघाचा खेळाडू काय करतो। एक तर आपल्याला घडी बाद करायचा नाही तर स्वतः बाद होऊन मैदानाच्या बाहेर जायचं सांगत असताना चांगलं असं कोपरा रक्षकाने काम केलं निवळी संघाच्या आणि चांगला मध्य रक्षकाने चांगला असा टर्न फिरून त्या पालीच्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर काढलेला आहे। यानंतर होणारा सामना आहे मोरिया पाली विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी। मोरिया पाली विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी। दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर सज्ज राहायचं आहे। दोन्ही संघांसाठी पहिला पुकार मोरिया पाली विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी। यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा पाली संघाचा खेळाडू चढाई करतो। 2 नंबरचा खेळाडू आहे। पाहूया काय काय करतो आपल्या संघासाठी। मध्यभागी मला वाटतं झटापट थोडीशी पाहायला मिळाली। संदेश मिस्त्री ठरे तिसरी चढाई या ठिकाणी निवळी संघासाठी तिसरी चढाई आहे। पाहूया काय होत आहे ते। निवळी संघासाठी करो या मरो अशी स्थिती आहे। 11 नंबरचा खेळाडू आणि सांगत असताना कोपरा रक्षकांनी चौडा काढून पकडण्याचा प्रयत्न केला होता पण अयशस्वी प्रयत्न। दरम्यान या ठिकाणी झटापट पाहायला मिळाली पाली संघाकडून। पाली युवा निवळी या संघाकडून पाली संघाचा खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर। निवळी संघाचा खेळाडू यानंतर होणारा सामना आहे मोरिया पाली विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी। मोरिया पाली विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे।
योगायोग मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक मागे गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी भरवल्या गेलेल्या या भव्य अशा पंचकृषी मर्यादित कबड्डी स्पर्धा, या कबड्डी स्पर्धेसाठी जे पुरस्कर्ते आहेत, या योगायोग चषकसाठी पुरस्कर्ते आहेत विजेता संघ सो पूजा दीपक पवार रत्नागिरी यांच्याकडून आणि यांच्याकडून रोख पारितोषिक 7034, तसेच श्री अरुण बाबू झोरे वेतोशी यांच्याकडून योगायोग चषक, उपविजेता संघासाठी कैलासोशी दत्तात्रय तुकाराम जवंजाळ व कैलासोशी मनोहर सीताराम जवंजाळ यांच्या स्मरणार्थ जवंजाळ बंधू यांच्याकडून रोख पारितोषिक 5034, तसेच कैलासोशी अशिता गणपत गुरव यांच्या स्मरणार्थ चेतन व जय गणपत गुरव यांच्याकडून योगायोग चषक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट खेळाडू वैयक्तिक बक्षिसे कैलासोशी सुवर्णा पांडुरंग कोलते यांच्या स्मरणार्थ प्रवीण पांडुरंग कोलते यांच्याकडून ही वैयक्तिक बक्षिसे देण्यात येत आहेत. उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, सर्वोत्कृष्ट खेळाडू. दरम्यान हे सांगत असताना पाहूया काय होत आहे ते झटापट पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे. युवा लक्ष्मी बलिनाथ पाली विरुद्ध युवा निवडी या सामन्याचा पहिला डाव या ठिकाणी चालू आहे. निवडी संघाचा खेळाडू 11 नंबरचा खेळाडू मध्य रेषेवर येऊन थांबलेला आहे. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. लक्ष्मी बलिनाथ पाली संघाचा खेळाडू काय होते तर पाहूया. 2 नंबरचा खेळाडू आहे हे सांगत असताना आणि मला वाटतं निसटून जाण्याचा प्रयत्न होता, पण 7 खेळाडूंचं या ठिकाणी सांघिक बळ चित्ररक्षण पाहायला मिळालं आणि 7 खेळाडूंनी पकडण्यात त्यांना यश मिळवलंय. निवडी संघाचा खेळाडू चढाई करतोय, मध्य रेषेवरून थांबलेला आहे. 14 नंबरचा खेळाडू आहे. चढाई संपून आपल्या संघाकडे परत पुन्हा एकदा. पाली संघाचा खेळाडू काय करतोय पाहूया. 10 नंबरचा खेळाडू आहे. संघ थोडासा मागे पडत चाललाय असं. तिसरी चढाई, थर्ड रेड, तिसरी चढाई या ठिकाणी निवडी संघासाठी तिसरी चढाई आहे. डुआ डाय रेड आहे. पाहूया काय होतंय ते. करूया मरू अशी स्थिती. पाली या निवडी संघाच्या खेळाडूवर आले. पाली संघाचे 5 खेळाडू यात क्षेत्ररक्षण करताना दिसतात. कोणत्या प्रकारे पकड करण्याचा प्रयत्न करतायत की काय होते ते पाहूया. काय सांगत असणार मला वाटतं. लगेच जागेवर 4 पाय. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. दादा घेरडे यांच्याकडून 202 रुपयाचे पारितोषिक आहे. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. 202 रुपयाचे पारितोषिक मिळवा. दादा घेरडे यांच्याकडून एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. 202 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. खेळाडूंनी नोंद घ्या. दरम्यान या ठिकाणी सामन्याचा दुसरा डाव चालू झालेला आहे. लक्ष्मी बलिनाथ पाली अविरुद्ध युवा निवडी दोन्ही संघांनी आपली मैदानाची बाजू बदललेली आहे आणि सामना दुसरा डाव चालू झालेला आहे सामन्याचा.
तिकडे बघा ना तिथं पाय ठेवतो. निवडी संघाचा 14 नंबरचा खेळाडू 4 क्षेत्ररक्षण करताना दिसतात. सांगत असताना 2 खेळाडू बाद केले पाली संघाचे. पाली संघाचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया काय होतंय ते. आणि मला वाटतं एक खेळाडू बाद करण्यात यशस्वी झालेला आहे तो. तीन खेळाडू आहेत आणि खेळाडूला एक सुवर्ण संधी आहे. 3 खेळाडू बाद करा. तिन्ही बाद केले. 202 रुपयाचे पारितोषिक आहे दादा गेरडे यांच्याकडून. पाली संघाचा 12 नंबरचा खेळाडू काय हे सांगितलं. पाहूया काय होतं ते. 3 खेळाडू बाद केलेत आणि दादा गेरडे यांचं बक्षीस केलेलं आहे. बक्षीस बरोबर खेळते. किती रुपये लागले? 3 खेळाडू बाद केले. पाली संघाचा खेळाडू यज्ञेश भुवळ आणि दादा घेरडे यांच्याकडून आलेलं पारितोषिक 202 रुपयाचे पारितोषिक पटकवलेलं आहे. यानंतर होणारा सामना आहे मोरिया पाली विरुद्ध जम्बुकेश्वर डांगेवाडी. मोरिया पाली विरुद्ध जम्बुकेश्वर डांगेवाडी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. मोरिया पाली जम्बुकेश्वर डांगेवाडी. मोरिया पाली जम्बुकेश्वर डांगेवाडी. 3 खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतात. यावेळेला स्थिती उलटी आहे. निवडी संघाचे 3 खेळाडू दिसत आहेत चढाई करताना. 12 नंबरचा पाली संघाचा खेळाडू सांगत असताना सुपर टॅकल. 2 पॉइंट मिळवलेत. तिसरी चढाई. या ठिकाणी थर्ड आहे. तिसरी चढाई आहे खेळाडूसाठी. पाहूया निवडी संघाच्या खेळाडूला काहीतरी करायला पाहिजे. एकतर आपण स्वतः बाद व्हायला पाहिजे, नाही तर एक खेळाडू बाद करायला पाहिजे पाली संघाचा. आणि रायडर स्वतःच बाद झालेला आहे. पिंपळाच्या खाली ज्या पायऱ्या बसायसाठी केलेल्या आहेत पिंपळाच्या खाली, कृपया ते महिलांसाठी राखीव आहेत. महिलांसाठी राखीव आहेत. कृपया तिथे महिलांना बसायला जागा द्या. महिला त्या ठिकाणी उभ्या आहेत त्या ठिकाणी. त्या पायऱ्यानं म्हणजे छोटी मुलं बसले. त्या छोट्या मुलांनी थोडे इकडे येऊन बसा. लहान मुलांनी इकडे खाली येऊन बसा. इथे खाली बसा येऊन. मागे बसा. थोडं मागे बसा. दरम्यान या ठिकाणी झटापट पाहायला मिळाले. पाली संघ जो पिछाडीवर पडला होता तो थोडासा कुठेतरी पुढे येताना दिसतोय. आणि निवडी संघाचा 14 नंबरचा खेळाडू आहे. आणि मला वाटतं दारू मदार या संघाच्या खेळाडूवर आहे. 2 खेळाडू या ठिकाणी दिसतात निवडी संघाचे. आणि एक खेळाडू चढाई करण्याकरता आलेला आहे. पाहूया काय होत आहे ते. आणि खरोखर हाताने कोपरा रक्षकाला टिपलेला आहे, बरोबर मध्यरक्षकाला.
पाली संघाचा खेळाडू. पाहूया काय होतंय ते झटापट पाहायला मिळते. संपूर्ण क्षेत्ररक्षण हलकं ठेवून चाललेली चढाई आहे. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. यानंतर होणारा सामना आहे मोर्या पाली अ विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी. शेवटची 5 मिनिटं सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. 18-7 18-7 निवळी 18 आणि पाली संघ 7 गुण. 5 मिनिटं बाकी आहे शेवटची सामना संपण्यासाठी. आणि यानंतर होणारा सामना आहे मोर्या पाली अ विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी. दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार. दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर सज्ज व्हायचा आहे. मोर्या पाली अ विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी. दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार. दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर उपस्थित राहायचं आहे. निवळी संघाचा 14 नंबरचा खेळाडू. पाहूया काय होतं इथे. थोडस सवडा काढण्याचा प्रयत्न करत होता. बोनस मारण्याचा प्रयत्न होता. चार मिनिटं तिसरी चढाई या ठिकाणी. खेळाडूसाठी तिसरी चढाई आहे. पाली संघाचा खेळाडू काय करतो पाहूया. एक तरी खेळाडू बाद करायचा नाही तर स्वतः मैदानाच्या बाहेर जायचा. आणि खरोखर उपरक्षकाने पायाने टिपलेला आहे. अरे त्या ठिकाणी बजर वाजला नाही तर मी सांगेन काय, काळजी करू नका. तिसरी चढाई. तीन मिनिटं शेवटची सामना संपण्यासाठी या ठिकाणी. पहिला सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. पाली संघाचा खेळाडू आहे. 2 नंबरचा खेळाडू आहे आणि खरोखर चप्पल टाइमआउट घेतलेला आहे. यानंतर होणारा सामना आहे मोर्या पाली अ विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी. दोन्ही संघांसाठी शेवटचा पुकार देण्यात आलेला आहे. मोर्या पाली अ विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी. दोन्ही संघांसाठी शेवटचा पुकार आहे. दोन्ही संघांनी मैदानीमध्ये उपस्थित राहा. दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर उपस्थित राहा. युवा संघ निवळी विरुद्ध लक्ष्मी पुलेनाथ पाली. सामना चालू आहे. पाहूया काय होतंय ते. आणि 2 मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी. शेवटची आणि अंतिम 2 मिनिटं बाकी आहे. 2 मिनिटांमध्ये काहीतरी आपल्या संघासाठी करायचंय पाली या संघाला. पाहूया काय करतायत ते. खोलवर अशी चढाई आहे आणि हे सांगत असताना बाद. निवळी संघाचा खेळाडू निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली आहे. मध्य रेषेत थांबलेला आहे. मला वाटतं काहीसा वेळ काढण्याचा प्रयत्न आहे. 30 सेकंदाची चढाई आहे. पाहूया काय होतंय ते. थोडासा संघ आघाडीवर आहे आणि 1 मिनिट अंतिम 1 मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी. काय करायचं ते पाली या संघासाठी करायचं आहे. आणि खरोखर प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली खेळाडूकडून. पण बाद होऊन मैदानाच्या बाहेर. युवा संघ निवळी संघाचा 11 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. आणि पाली संघाचा 7 नंबरचा खेळाडू चढाई करण्याकरता गेलेला आहे. पाहूया काही सेकंद बाकी आहेत सामना संपण्यासाठी. पाहूया काय होतंय ते. आणि सामना या ठिकाणी संपलेला आहे. निवळी हा संघ 14 गुणांनी विजयी झालेला आहे.
बक्षीस घेऊन जायचं आहे. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. दादा गर्डे यांच्याकडून 202 रुपयाचे पारितोषिक